So hello students, next example of the work done चं बघूया. Next example काय बघा, work done in lifting a body of mass m. Work done in lifting body of mass m, body of mass m having density rho, having density rho inside a liquid of density sigma, inside liquid of density sigma. To a height h. H is okay, and this is to be lifted with uniform velocity. आता कसं होणार बघा, याची डायग्राम जर ड्रॉ करायची झाली तर ही डायग्राम अशी येणार आहे. सपोज हिअर देर इज अ लिक्विड लाईक दिस. ओके, आणि लिक्विड, या लिक्विड मध्ये काय केलेले आहे, एम मासची एक बॉडी प्लेस केलेली आहे. या बॉडीचं डेन्सिटी किती आहे, बॉडीची डेन्सिटी रो आहे, आणि लिक्विड ज्याच्यामध्ये ती बॉडी बुडवलेली आहे त्याची डेन्सिटी सिग्मा आहे. तर याला एच हाईट मधून आपल्याला काय करायचं आहे, त्या लिक्विड मध्येच एच हाईट मधून लिफ्ट करायचं आहे. तर या प्रोसेस मध्ये वर्क डन किती होणार आहे, तर लिफ्ट करण्यासाठी किती फोर्स लावावा लागेल ते आपल्याला अगोदर कॅल्क्युलेट करावं लागेल. सपोज एम मासची बॉडी असेल तर डाऊनवर्ड फोर्स किती असणार आहे, एम जी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लिक्विड मध्ये एखादी बॉडी जर बुडवली तर त्याच्यावर काय होतो, बॉयंट फोर्स ऍक्ट होतो किंवा अपथ्रस्ट ऍक्ट होतो, बरोबर आहे ना. बॉयंट फोर्स और दी अपथ्रस्ट ऍक्ट होतो विच इज इन अपवर्ड डायरेक्शन. म्हणजे याचं वेट थोडंसं काय होणार आहे, या अपथ्रस्ट मुळे कमी होणार आहे. कारण तुम्ही एक्सपिरियन्स केलेला असेल की कुठलीही बॉडी, कुठलाही सॉलिड आपण लिक्विड मध्ये बुडवला तर त्याचं वेट काय होतं, कमी होतं. ठीक आहे. सो फोर्स रिक्वायर्ड टू लिफ्ट काय येणार बघा, फोर्स रिक्वायर्ड टू लिफ्ट बॉडी, फोर्स रिक्वायर्ड टू लिफ्ट बॉडी काय येणार आहे, that is F is equal to mg minus upthrust. mg minus upthrust एवढा फोर्स काय करणार आहे, बॉडीला लिफ्ट करण्यासाठी लावावा लागणार आहे. सो फोर्स इज इक्वल टू mg मायनस अपथ्रस्टचा फॉर्म्युला काय असतो, फी सिग्मा जी. हा फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये हा फॉर्म्युला तुम्ही स्टडी केलेला असेल. अपथ्रस्टचा फॉर्म्युला असतो फी सिग्मा जी, लक्षात घ्या. फी इंटू सिग्मा इंटू जी. फी म्हणजे काय, या सॉलिडचं व्हॉल्यूम असतं, हे म्हणजे या सॉलिडचं व्हॉल्यूम. आता त्या सॉलिडचं मास म्हणजे आपण फी इंटू रो असं लिहू शकतो, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. ओके, फी रो जी मायनस फी सिग्मा जी हा फोर्स येणार आहे. म्हणजेच येणार आहे याच्यामध्ये फी जर कॉमन काढलं, फी आणि जी, तर रो मायनस सिग्मा इंटू जी येणार आहे. आता परत हे मास मध्ये कन्वर्ट करायचं झालं, मासच्या स्वरूपात हा फॉर्म्युला कन्वर्ट करायचा झाला, तर व्हॉल्यूम म्हणजे काय येणार आहे, हे बघा, डेन्सिटी म्हणजे मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम असतं. सो व्हॉल्यूम ऑफ सॉलिड म्हणजे काय येणार आहे, मास डिवायडेड बाय डेन्सिटी येणार. एम बाय रो इन ब्रॅकेट रो मायनस सिग्मा इंटू जी हा फोर्सचा फॉर्म्युला येणार आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो, एम जी इन ब्रॅकेट रो ना आतमध्ये डिवाइड केलं तर 1 मायनस सिग्मा बाय रो हा येणार आहे तुमचा अपथ्रस्ट. हा अपथ्रस्ट झाला, सॉरी, हा नेट फोर्स आहे, आपल्याला वर लिफ्ट करण्यासाठी लागणारा नेट फोर्स, अपथ्रस्ट नव्हे. आता काय करायचं आहे, एच हाईट मधून त्या बॉडीला वर उचलायचं आहे, अँड देअरफॉर वर्क डन किती होणार या ठिकाणी, वर्क डनचा फॉर्म्युला येणार आहे, वर्क डन W इज इक्वल टू फोर्स इंटू द डिस्प्लेसमेंट. आता वर उचलण्यासाठी फोर्सची डायरेक्शन अपवर्ड पाहिजे आणि डिस्प्लेसमेंट तर अपवर्डच व्हावं लागली, आणि त्याच्यामुळे वर्क डन काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. तर हे वर्क डन येणार आहे mgh, बरोबर आहे ना, mg इंटू हाईट न मल्टिप्लाय केलेला आहे, इन ब्रॅकेट 1 मायनस सिग्मा बाय रो. So this is the formula for work done by the lifting force in the liquid. Work done by the lifting force in the liquid. Any doubt in this case?
वन्स अगेन मी एक्सप्लेन करतो इथं. हे बघा, यम मासची बॉडी जी आहे ते काय केलेली आहे, एका लिक्विड मध्ये कम्प्लिटली इमर्स केली आहे आणि ते लिक्विड मध्येच काय करायचं आहे, एच हाईट मधून बॉडीला वर लिफ्ट करायचं आहे. आता पहिली गोष्ट म्हणजे लिफ्ट करण्यासाठी किती फोर्स लावावा लागेल, ते फोर्स आपल्याला काढावा लागणार आहे. ठीक आहे. आता इथं बघा, बॉडीवर ऍक्ट होणारा डाऊनवर्ड फोर्स म्हणजे किती असणार आहे, एमजी, आणि अपवर्ड फोर्स म्हणजे काय होणार आहे, अपथ्रस्ट. हे अपथ्रस्ट म्हणजे काय असतं, हे फ्लुइड मेकॅनिक्स या टॉपिक मध्ये तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलेलं आहे. ठीक आहे. तर फोर्स रिक्वायर्ड टू लिफ्ट द बॉडीचा फॉर्म्युला येणार आहे एमजी मायनस अपथ्रस्ट. जे बॉडीला वर लिफ्ट करायचं असेल तर काय होणार आहे, एमजी मायनस अपथ्रस्ट एवढा फोर्स लावा लागणार. सो फोर्स इज इक्वल टू एमजी मायनस. आता अपथ्रस्टचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला कधीही चेंज होत नाही. हा फॉर्म्युला पाठ करून ठेवा. फी सिग्माची हा अपथ्रस्टचा फॉर्म्युला आहे. म्हणजे एखादी बॉडी लिक्विड मध्ये बुडवली तर त्याच्यावर अपवर्ड डायरेक्शन फोर्स किती ऍक्ट होतो, फी सिग्मा जी. तर याच्यामध्ये फी म्हणजे काय असतं, त्या सॉलिडचं बुडवलेलं व्हॉल्यूम. फी म्हणजे इमर्स्ड व्हॉल्यूम. सिग्मा म्हणजे डेन्सिटी ऑफ द लिक्विड आणि जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो एफ इज इक्वल टू एमजी मायनस व्ही सिग्माची. आता मास म्हणजे काय येणार आहे, व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड इंटू डेन्सिटी ऑफ सॉलिड. सो फी रो जी मायनस व्ही सिग्मा जी म्हणजे व्ही इन ब्रॅकेट रो मायनस सिग्मा इंटू जी येणार आहे. ओके. आणि परत व्हॉल्यूम म्हणजे काय येणार आहे, व्हॉल्यूम म्हणजे मास बाय डेन्सिटी. सो मास बाय डेन्सिटी इन ब्रॅकेट रो मायनस सिग्मा इंटू जी. आपल्याला फायनल फॉर्म्युला एम च्या स्वरूपात पाहिजे. ओके, म्हणून व्हॉल्यूमला परत रिप्लेस केलं. सो फॉर्म्युला काय होणार बघा, एम जी इन ब्रॅकेट रो न ब्रॅकेट मध्ये डिवाइड केलं तर 1 मायनस सिग्मा बाय रो. अँड देअरफॉर टोटल वर्क डन इन द लिफ्टिंग इज गिवन बाय फॉर्म्युला W is equal to force into displacement. W is equal to mgh in bracket 1 minus sigma by rho. हा वर्क डनचा फॉर्म्युला आहे. वर्क डन इन लिफ्टिंग अ बॉडीचा हा फॉर्म्युला आहे. mg इन ब्रॅकेट 1 मायनस रो बाय 1 मायनस सिग्मा बाय रो. ओके. याच्यानंतर नेक्स्ट आहे a uniform chain of mass m and length L. A uniform, आता चेनचा प्रॉब्लेमच्या केसमध्ये वर्क डन बघूया. A uniform chain of mass m and length L. Uniform chain of mass m and length L is kept on a smooth horizontal table. Is kept on smooth horizontal table such that one by nth of its length is hanging down. 1 by nth of length is hanging down vertically from the edge of the table. From edge of table. Work done against gravity to pull the hanging part on the table. Work done to pull hanging part on table and which is against gravity. So this is the question. Okay, हा एक important question आहे, लक्षात घ्या. Suppose there is a table like this and on this table there is a uniform chain with some part of the chain is hanging down like this. Okay, so this is the chain with some part is hanging down like this. Total mass is m, total length is L. 1 by nth of its length म्हणजे टोटल लेंथ L असेल तर इथं किती हँगिंग लेंथ असणार आहे, L by n जी लेंथ जी आहे ती हँगिंग असणार आहे.
आता हा पार्ट आपल्याला काय करायचा आहे, टेबलवर पुल करायचा आहे. म्हणजे हा हँगिंग पार्ट पूर्णपणे टेबलवर आला पाहिजे, तर त्याच्यासाठी वर्क डन किती होणार आहे, दॅट इज द क्वेश्चन. ओके, तर पुन्हा एकदा बघा, मी काय सांगितले तुम्हाला, चेनचा प्रॉब्लेम, रोपचा प्रॉब्लेम, रॉडचा प्रॉब्लेम वगैरे असा प्रॉब्लेम असेल तर काय करायचं आहे, वर्क डन कॅल्क्युलेट करण्यासाठी सेंटर ऑफ मासची कन्सेप्ट वापरावी लागते. सेंटर ऑफ मासची कन्सेप्ट वापरायचं म्हणजे काय करायचं, सेंटर ऑफ मास म्हणजे त्या हँगिंग पार्टचं मास किंवा त्या रोपचं मास काय करायचं आहे, सेंटर ऑफ मासला आहे असं ऍझ्युम करायचं आणि ते किती डिस्टन्सनं सरकते, म्हणजे सेंटर ऑफ मास कितीनं शिफ्ट करतोय ती घ्यायची आहे तुमची डिस्प्लेसमेंट. आता इथं बघा, वर्क डन इज इक्वल टू काय येणार आहे बघा, आता हे एम मास सर्टन डिस्टन्सनं वर जाणार आहे ना, एम इंटू जी इंटू एच अगोदर फॉर्म्युला लिहूया. ठीक आहे, एम जी एच हा काय असतो, म्हणजे फोर्स किती लावावा लागणार, एम जी एवढा, आणि डिस्प्लेसमेंट किती होणार आहे, एच एवढी, म्हणजे वर्क डन किती होणार आहे, एम जी एच. अँड दिस इज वर्क डन बाय द एक्सटर्नल एजन्सी. म्हणजे काय येणार आहे, फोर्स अपवर्ड लावा लागणार आहे, डिस्प्लेसमेंट अपवर्ड होणार आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे, वर्क डन पॉझिटिव्ह येणार आहे. आता पहिली गोष्ट, किती मास वर लिफ्ट करायचं आहे आपल्याला. टोटल चेनचं मास एम असेल तर हँगिंग पार्टचं मास किती असणार आहे, एम बाय एन असणार. टोटल चेनचं मास जर एम असलं तर हँगिंग किती आहे, 1 nth आहे ना हँगिंग, त्याच्यामुळे हँगिंग पार्टचं मास एम बाय एन असणार आहे. म्हणजे आपल्याला मास वर पुल करायचा आहे, दॅट इज एम बाय एन. झालं. त्याच्यानंतर जी ऍज इट इज, बरोबर. आता किती हाईटनं ते मास वर लिफ्ट करायचं आहे, तर पुन्हा एकदा काय करायचं आहे आपल्याला, इथं सेंटर ऑफ मास किती हाईटनं वर जातोय बघायचं आहे. सेंटर ऑफ मास मला सांगा, हँगिंग पार्टची लेंथ किती आहे, एल बाय एन आहे, तर सेंटर ऑफ मासचं डिस्टन्स टेबल पासून किती असणार आहे, एवढा हाफ डिस्टन्स असणार ना. म्हणजे एल बाय एन हँगिंग पार्टची लेंथ असेल तर एल बाय 2n सेंटर ऑफ मासचं डिस्टन्स असणार आहे, एल बाय 2n. म्हणजे काय होणार, इथं किती हाईट मधून आपल्याला ते मास वर ओढायचं आहे, थोडक्यात एल बाय 2n एवढ्या हाईटनं ते आपल्याला वर ओढायचं आहे. त्याच्यामुळे वर्कडनचा फॉर्म्युला होणार आहे एम जी एल डिवायडेड बाय 2n स्क्वेअर, एम जी एल डिवायडेड बाय 2n स्क्वेअर. So this is the formula for work done in lifting the hanging part on the table. म्हणजे चेनचा हँगिंग पार्ट टेबलवर पूर्णपणे ओढायचा असेल तर वर्क डन होणार आहे mgl डिवायडेड बाय 2n स्क्वेअर. फिर इथं 1 बाय n म्हणजे काय असणार आहे, 1 बाय nth पार्ट काय असणार आहे, हँगिंग असणार. लक्षात येत आहे, याच्यावरून हा फॉर्म्युला येणार. एनी डाऊट इन दिस केस. जस्ट रिव्हिजन म्हणून पुन्हा एकदा सांगतो, वर्कडनचा फॉर्म्युला तर एम जी आणि एच होणार आहे. इथं रिस्पेक्टिव्ह क्वांटिटीज ठेवायच्या आहेत. आपण चेनचं किती मास लिफ्ट करणार आहे, हँगिंग पार्टचं मास, हँगिंग पार्टचं मास म्हणजे किती, एम बाय एन मास लिफ्ट करणार. त्याच्यानंतर जी ऍज इट इज. आता किती हाईट मधून वर लिफ्ट करणार आहे, तर चेनचं सगळं जे मास आहे ना, हँगिंग पार्टचं मास टॉप एंड पासून बॉटम एंड पर्यंत डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. बॉटम एंड जो आहे ना, तो एल बाय एन वर जाणार, परंतु टॉप एंड तर टॉप एंडलाच राहणार आहे. आणि मिडल पॉइंट किती वर जाणार आहे, एल बाय 2n वर जाणार, हाफ डिस्टन्स वर जाणार, हँगिंग पार्टच्या हाफ डिस्टन्स. हँगिंग पार्टचं डिस्टन्स किती आहे, एल बाय एन आहे, त्याचा हाफ पार्ट. म्हणजे मिड पॉइंटच्या वरचं जे मास, वरचे जे सगळे एलिमेंट आहेत ना, ते एल बाय 2n पेक्षा कमी वर जाणार आहेत. मिड पॉइंटच्या खालचे जे सगळे एलिमेंट आहेत ते एल बाय 2n पेक्षा जास्त जाणार आहे. आणि बॉटम पॉइंट फक्त काय होणार आहे, बॉटम पॉइंट फक्त एल बाय एन वर जाणार आहे, एल बाय एन टोटल डिस्टन्सनं. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं अझ्युम करावं लागेल, सगळं मास जे आहे ते ऑन अन ऍव्हरेज एल बाय 2n वर जाणार आहे. किंवा असं अझ्युम करायचं आहे की टोटल मास जे आहे ना, ते मिड पॉइंटला कॉन्सन्ट्रेट झालंय असं आपण अझ्युम करणार. म्हणजे कुठे अझ्युम करणार आहे, एल बाय 2n ला सगळं मास आहे असं अझ्युम करणार, आणि ते टेबल वर जाणार म्हणजे एल बाय 2n वर जाणार. मिड पॉइंट म्हणजे एल बाय एन चा हाफ, एल बाय 2n वर जाणार, आणि त्याच्यामुळे एच च्या ठिकाणी एल बाय 2n ठेवावं लागेल, आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर mgl बाय 2n स्क्वेअर. ओके. आता याच प्रॉब्लेम मध्ये थोडंसं एक्सटेन्शन आहे. काय एक्सटेन्शन आहे बघा, वन्स अगेन a uniform chain of mass m and length l is kept on a smooth horizontal table such that 1 by n1 part is hanging. म्हणजे याच्यामध्येच फक्त मॉडिफिकेशन आहे. इनिशियली 1 by n1 part is hanging. Okay, 1 by n1 part is hanging and it is pulled now.
कम्प्लिटली पुल करायचं नाही. इट इज पुल्ड पार्शियली नाउ. इट इज पुल्ड पार्शियली so that 1/n-tooth part is still hanging. तर इथं देखील वर्क डन अगेन्स्ट ग्रॅव्हिटी कॅल्क्युलेट करायचं. वर्क डन अगेन्स्ट ग्रॅव्हिटी म्हणजे हा प्रॉब्लेम लक्षात घ्या. सुरुवातीला चेन जी आहे ती या पद्धतीनं हँगिंग कंडिशन मध्ये असणार आहे. फॉर एक्झाम्पल, this is the chain or this can be the rope which is hanging with किती part? 1/n-1th part is hanging. आता काय करायचं आहे, या स्टेबलवर या चेनला काय करायचं आहे, कंप्लीट पुल न करायचं नाहीये, पार्शियली पुल करायचं आहे. सो दॅट व्हॉट विल हॅपन नाउ 1/n-tooth part is still hanging. ओके. आता बघा, सपोज 1/n-1th पार्ट हँगिंग आहे आणि कंप्लीट चेनला वर पुल करायचं आहे. टेबलवर काय करायचं आहे, कंप्लीट चेनला वर काढण्यासाठी वर्क डन किती होणार? तर पुन्हा एकदा आपला फॉर्म्युला mgl डिवायडेड बाय 2n1 स्क्वेअर येणार ना. 2n1 स्क्वेअर म्हणजे 1/n-1th पार्ट हँगिंग आहे आणि पूर्ण हँगिंग पार्टला टेबलवर घ्यायचं आहे. तर वर्क डन होणार mgl बाय 2n स्क्वेअर. त्याचबरोबर सपोज 1/n2 पार्ट हँगिंग आहे आणि पुन्हा एकदा पूर्ण चेनला टेबलवर घेण्यासाठी वर्क डन किती होणार आहे, mgl डिवायडेड बाय 2n2 स्क्वेअर होणार आहे पूर्ण चेनला घेण्यासाठी. मग आता 1/n1 पासून 1/n2 पर्यंत आपल्याला फक्त पुलिंग करायचं असेल, वर घ्यायचं असेल चेनला, तर काय करावं लागेल, या दोन वर्कडनचं सबट्रॅक्शन करावं लागेल. सो नेट वर्कडन येणार आहे mgl डिवायडेड बाय 2n1 स्क्वेअर मायनस mgl डिवायडेड बाय 2n2 स्क्वेअर. म्हणजे इथं mgl बाय 2 कॉमन निघेल, इन ब्रॅकेट 1/n1 स्क्वेअर मायनस 1/n2 स्क्वेअर. ओके, तर एवढं वर्क डन होणार आहे. सो 1/n1 पार्ट हँगिंग असेल आणि नंतर तो पार्शियली पुल करायचा आहे, सो दॅट 1/n2 पार्ट इज स्टील हँगिंग. तर या केसमध्ये वर्क डन होणार आहे mgl बाय 2 इन ब्रॅकेट 1/n1 स्क्वेअर मायनस 1/n2 स्क्वेअर. ओके. Next we are going to study is work done by variable force. Work done by variable force. Okay. आता वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स कसं काढायचं बघा. सपोज बॉडी मूव्स फ्रॉम पोझिशन ए टू पोझिशन बी. आता वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स याचा मीनिंग अगोदर लक्षात आला का बघा. फोर्स जो आहे तो पूर्ण डिस्प्लेसमेंटवर पोझिशन टू पोझिशन कॉन्स्टंट राहत नाही, तो कंटिन्युअसली व्हॅरी होतोय. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ए पोझिशनला असताना फोर्स वेगळा असणार आहे. फॉर एक्झाम्पल मध्ये नेक्स्ट पॉइंटला गेल्यानंतर फोर्स वेगळा असणार, आणखी नेक्स्ट पॉइंटला गेल्यानंतर फोर्स वेगळा असणार आहे. म्हणजे ए टू बी मध्ये इनफायनाइट पोझिशन्स येणार. ए टू बी ट्रॅव्हल करत असताना इनफायनाइट पोझिशन येणार आणि प्रत्येक पोझिशनला फोर्स जर डिफरंट असेल तर वर्क डन कसं कॅल्क्युलेट करायचं. तर या केसमध्ये काय करावं लागेल आपल्याला, ए बी मधला काय करावं लागेल, व्हेरी स्मॉल डिस्प्लेसमेंट, व्हेरी स्मॉल डिस्प्लेसमेंट dx कन्सिडर करावं लागेल. ओके. हे बघा, वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स कसं येणार बघा. कन्सिडर ए बॉडी moving from A to B under action of variable force under action of variable force. Okay. Consider body moving from A to B under action of the variable force. आता इथं वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स काढण्यासाठी काय करावं लागेल, या संपूर्ण पाथला व्हेरी स्मॉल एलिमेंट
छोट्या छोट्या एलिमेंट मध्ये डिवाइड करावं लागेल. कसं कॅल्क्युलेट करणार लक्षात येते का बघा. व्हेरी स्मॉल एलिमेंट मध्ये काय करावं लागेल, पूर्ण पाथला डिवाइड करावं लागेल आणि तो एलिमेंट एवढा स्मॉल असणार आहे किंवा डिस्प्लेसमेंट एवढी स्मॉल असणार आहे की त्या डिस्प्लेसमेंट मध्ये फोर्स मध्ये होणारं व्हेरिएशन काय असणार आहे, निग्लिजिबल असणार आहे. म्हणजे तेवढ्या छोट्याशा पोर्शन मध्ये काय अज्युम करू शकतो आपण, फोर्स कॉन्स्टंट आहे असं आपण अज्युम करू शकतो. आणि त्याच्यामुळे काय करू शकतो, त्या छोट्याशा डिस्प्लेसमेंट मध्ये होणारं जे वर्कडन आहे ते वर्कडन आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर त्या छोट्याशा डिस्प्लेसमेंट मध्ये होणारं वर्कडन किती असणार आहे, त्या ठिकाणचा फोर्स इंटू त्या ठिकाणची डिस्प्लेसमेंट. लक्षात येते का बघा. तर त्याच्यामध्ये काय करणार आहेत आपण, कन्सिडर अ व्हेरी स्मॉल डिस्प्लेसमेंट, a very small displacement dx. Consider a very small displacement dx such that during that displacement force F can be assumed to be constant. Okay, and therefore work done in that very small displacement किती येणार बघा. ओके, पुन्हा एकदा बघा. कन्सिडर अ बॉडी मुव्हिंग फ्रॉम ए टू बी अंडर ऍक्शन ऑफ द व्हेरिएबल फोर्स. तर त्या पाथवरचा व्हेरी स्मॉल डिस्प्लेसमेंट आपण डीएक्स कन्सिडर करतोय. सच दॅट, आता व्हेरी स्मॉल डिस्प्लेसमेंट म्हणजे व्हेरी स्मॉल म्हणजे क्लोज टू झिरो बट नॉट इक्वल टू झिरो, एवढी स्मॉल डिस्प्लेसमेंट आहे. आणि एवढी स्मॉल डिस्प्लेसमेंट आहे की त्याच्यामध्ये होणारं फोर्सचं व्हेरिएशन, त्या स्मॉल डिस्प्लेसमेंट मध्ये बॉडी मूव्ह करत असताना होणारं फोर्सचं व्हेरिएशन निग्लिजिबल असणार आहे. आणि त्याच्यामुळे त्या व्हेरी स्मॉल डिस्प्लेसमेंट मध्ये काय करू शकतो आपण, फोर्स जो आहे तो कॉन्स्टंट आहे असा अज्युम करू शकतो. अँड देअरफॉर वर्क डन during this displacement काय होणार बघा, dw इज इक्वल टू फोर्स F इंटू डिस्प्लेसमेंट काय होणार आहे, dx. म्हणजे ही डिस्प्लेसमेंट dx आहे आणि त्यावेळेचा फोर्स सपोज F असेल तर वर्कडन होणार आहे F इंटू dx. आता हे जे वर्कडन आहे ना ते dw आहे. dw म्हणजे व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ होणारं वर्कडन, म्हणजे छोट्याशा डिस्प्लेसमेंटचं वर्कडन. असं काय करायला पाहिजे, ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत छोट्या आपल्याला डिस्प्लेसमेंट घ्याव्या लागतील. काय करावं लागणार, ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत या पद्धतीने आपल्याला छोट्या डिस्प्लेसमेंट घ्यावं लागणार. आणि त्या प्रत्येक छोट्या डिस्प्लेसमेंट मधलं काय करावं लागणार, आपल्याला वर्कडन काढावं लागणार. आणि त्या सगळ्या वर्कडनची काय करावं लागणार, आपल्याला सम करावी लागणार. ठीक आहे. अँड देअरफॉर टोटल वर्कडन काय येणार आहे, टोटल वर्कडन येणार आहे, दॅट इज W इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ऑल सच स्मॉल वर्कडन. हे बघा, किंवा असं लिहितो, टोटल वर्कडन म्हणजे काय असणार आहे, समेशन ऑफ ऑल सच स्मॉल वर्कडन्स. आणि समेशनलाच मॅथमॅटिक्स मध्ये इंटिग्रेशन म्हणतो, इंटिग्रेशन ऑफ स्मॉल सच वर्कडन्स. ओके, म्हणजे टोटल वर्कडन येणार आहे इंटिग्रेशन ऑफ F dx. Your displacement is from x1 to x2 येणार आहे. ओके, x1 म्हणजे ए पोझिशनचा कोऑर्डिनेट आणि x2 म्हणजे काय असणार आहे, फायनल पोझिशनचा कोऑर्डिनेट असणार आहे. ओके, सो दिस इज द फायनल फॉर्म्युला फॉर वर्क डन बाय द व्हेरिएबल फोर्स. म्हणजे थोडक्यात वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, इंटिग्रेशन यूज करावं लागणार आहे. ओके, पुन्हा एकदा शॉर्ट मध्ये सांगतोय, फोर्स व्हेरिएबल असेल तर काय करायचा, संपूर्ण पाथला छोट्या एलिमेंट मध्ये डिवाइड करायचं. बघा मी काय सांगतोय, फोर्स व्हेरिएबल असेल तर संपूर्ण पाथला छोट्या एलिमेंट मध्ये डिवाइड करावं लागेल. ओके, फर्स्ट एलिमेंट इंटू त्यावेळेचा फोर्स म्हणजे पहिलं वर्क डन येणार. सेकंड एलिमेंट इंटू त्यावेळेचा फोर्स म्हणजे काय येणार आहे, सेकंड वर्क डन येणार आहे. थर्ड एलिमेंट इंटू त्यावेळेचा डिफरंट फोर्स, लक्षात घ्या, हे थर्ड वर्क डन येणार आहे. असं ए टू बी प्रत्येक छोटे हे किती असे येणार आहेत, लॅक्स ऑफ छोटे एलिमेंट्स येणार आहेत, लॅक्स ऑफ.
ओके, तर ते तेवढे लॅक्स ऑफ वर्कडन छोटे छोटे आपल्याला जे आहेत ते कॅल्क्युलेट करावे लागतील आणि त्या सगळ्यांची सम करावी लागणार आहे. या सच स्मॉल वर्कडनची जी सम आहे, ओके, ती सम म्हणजे काय येणार आहे, टोटल वर्कडन येणार आहे. आणि समेशनलाच काय म्हणतात मॅथमॅटिक्स मध्ये, इंटिग्रेशन असे म्हणतात. त्याच्यामुळे वर्कडन बाय व्हेरिएबल फोर्सचा फायनल फॉर्म्युला येतो, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ एफ डीएक्स अँड लिमिट्स आर फ्रॉम x1 टू x2. x1 म्हणजे काय असणार आहे, इनिशियल पोझिशन असणार आहे. x2 म्हणजे काय असणार आहे, फायनल पोझिशन असणार आहे. वर्कडन बाय व्हेरिएबल फोर्सचा फॉर्म्युला आपण हा डीएक्सच्या स्वरूपात झाला, हा आणखी एका वेगळ्या स्वरूपात देखील लिहू शकतो. कसा लिहू शकतो बघा, ऑल्सो फी इज इक्वल टू काय असतं, डीएक्स बाय डीटी असतं ना. फी इज इक्वल टू डीएक्स बाय डीटी म्हणजे डीएक्स इज इक्वल टू काय येणार आहे, फी डीटी असं आपण लिहू शकतो. डीएक्स इज इक्वल टू फी डीटी. देअरफॉर वर्कडनचा सेकंड फॉर्म्युला येणार आहे इंटिग्रेशन ऑफ एफ डीएक्सच्या ठिकाणी काय करतो, फी डीटी ठेवतो. इंटिग्रेशन ऑफ एफ फी डीटी लिमिट्स ऑफ द टाइम आर फ्रॉम T1 टू T2 येणार आहे. आता इथं टाइमचे लिमिट येणार आहे, म्हणजे वर्कडन फ्रॉम टाइम T1 टू T2 विचारलं. पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये काय आहे, वर्कडन फ्रॉम पोझिशन x1 टू पोझिशन x2 आहे. तसं सेकंड फॉर्म्युल्यामध्ये काय आहे, वर्कडन फ्रॉम टाइम T1 टू T2 आहे. तर त्याचा फॉर्म्युला येणार आहे वर्कडन इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ व्ही डीटी. किंवा हा फॉर्म्युला आपण असा पण लिहू शकतो, इंटिग्रेशन ऑफ, कदाचित फोर्स इंटू वेलॉसिटी म्हणजे माहिती असेल तुम्हाला, पॉवर असतं. सो पी इंटू डीटी लिमिट्स आर फ्रॉम T1 टू T2 येणार आहे. ओके, T1 टू T2 येणार आहे. लक्षात येत आहे, म्हणजे हे वर्कडन बाय व्हेरिएबल फोर्सचे एकूण 3 फॉर्म्युले आहेत. याचे काही एक्झाम्पल बघूया, म्हणजे तुम्हाला आणखी हे या गोष्टी काही क्लिअर होतील. तर वर्कडन बाय व्हेरिएबल फोर्स हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करून ठेवायचा आहे. कुठला, वर्कडन इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ डीएक्स किंवा वर्कडन इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ व्ही डीटी किंवा वर्कडन इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ पी डीटी. डीएक्स असेल तर लिमिट्स आर फ्रॉम x1 टू x2 आणि डीटी असेल तर लिमिट्स आर फ्रॉम T1 टू T2 येणार आहेत. ओके, आता हा वर्कडनचा फॉर्म्युला बघा, वर्कडनचा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ एफ डीएक्स फ्रॉम x1 टू x2. हा फॉर्म्युला कधी वापरणार, जर बॉडी स्ट्रेट लाईन न अलॉंग द एक्स ऍक्सिस मूव्ह होत असेल तर, स्ट्रेट लाईन न मूव्ह होत असेल तर. परंतु बॉडी जर थ्री डायमेन्शन मध्ये मूव्ह होत असेल तर x1 टू x2 पण जाणार, y1 टू y2 पण जाणार आणि z1 टू z2 पण जाणार आहे, लक्षात घ्या. तर त्या केसमध्ये मग वर्कडनचा फॉर्म्युला काय येणार आहे, 3 डायमेन्शन मध्ये. सो इंटिग्रेशन ऑफ फोर्स इन x डायरेक्शन इंटू dx लिमिट्स आर फ्रॉम x1 टू x2 प्लस इंटिग्रेशन ऑफ फोर्स इन y डायरेक्शन dy लिमिट्स आर फ्रॉम y1 टू y2 येणार आहे, प्लस इंटिग्रेशन ऑफ एफ झेड डी झेड येणार आहे, लिमिट्स आर फ्रॉम Z1 टू Z2 येणार आहे. ओके, म्हणजे हा फॉर्म्युला कधी वापरायचा, 3 डायमेन्शनल मोशन असेल तर, 3 डायमेन्शनल मोशन असेल तर, मोशन इन 3D असेल तर. ओके, मोशन इन 1D असेल तर इंटिग्रेशन ऑफ एफ डीएक्स फक्त येणार आहे. लक्षात येत आहे. याचा एक क्वेश्चन बघूया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हे बघा, what is the work done by the force, what is work done by force, work done by force F is equal to 3x square plus 2x plus 3 from x1 is equal to 2 meter to x2 is equal to 3 meter. तर 2 मीटर पासून 3 मीटर या पोझिशनला जाईपर्यंत काय होणार आहे, किती वर्क डन होणार आहे. आता फक्त इथे x चीच इन्फॉर्मेशन फक्त दिलेली आहे आणि हा फोर्स बघा व्हेरिएबल आहे ना. x ची व्हॅल्यू 1 असेल तर फोर्स वेगळा येणार आहे, x ची व्हॅल्यू 2 असेल तर फोर्स वेगळा येणार आहे, x ची व्हॅल्यू 3 असेल तर फोर्स वेगळा येणार आहे. म्हणजे फोर्स जो आहे तो x वर डिपेंड आहे, हा फोर्स व्हेरिएबल आहे आणि त्याच्यामुळे वर्क डन काय येणार आहे बाय व्हेरिएबल फोर्स, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ एफ डीएक्स येणार आहे किंवा एफ एक्स डीएक्स येणार आहे. इंटिग्रेशन येणार आहे 3x स्क्वेअर प्लस 2x प्लस 3 काय येणार आहे, dx येणार आहे. लिमिट्स आर फ्रॉम 2 टू 3 लिमिट येणार आहे. आता इंटिग्रेशन बघा, इंटिग्रेशन काढायचं म्हणजे काय करायचं असतं, पॉवर वाढवायची असते ना.
डेरिव्हेटिव्ह काढायचं म्हणजे काय, नेहमी लक्षात ठेवा, पॉवर 1 न कमी करायची. तर इंटिग्रेशन करायचं म्हणजे पॉवर 1 न वाढवायची. तर 3x² मध्ये काय होणार, 3 ॲज इट इज. x² चे पॉवर 1 न वाढवले तर काय होणार, x³/3 होणार, प्लस 2 ॲज इट इज. x ची पॉवर इथं नाही म्हणजे 1 आहे, x ची पॉवर 1 चं 2 होणार डिवायडेड बाय 2, प्लस फक्त कॉन्स्टंट असेल तर इंटिग्रेशन असतं 3x. लिमिट्स आर फ्रॉम 2 to 3. आता सुरुवातीला काय करावं लागेल, आपल्याला अप्पर लिमिट प्लेस करावं लागणार आणि मग लोअर लिमिट तिथं प्लेस करावं लागणार आहे. तर वर्क डन किती होणार बघा, 3 गेट कॅन्सल, 2 हिअर गेट कॅन्सल. ओके, सुरुवातीला अप्पर लिमिट ठेवूया, त्याची व्हॅल्यू येणार आहे 3³ प्लस 3² प्लस 3 × 3. हे झालं अप्पर लिमिट, मायनस लोअर लिमिट आता प्लेस करूया, 2³ प्लस 2² प्लस 3 × 2. सो फर्स्ट ब्रॅकेट मध्ये व्हॅल्यू येणार आहे 9 प्लस 3³ म्हणजे किती येणार आहे, दॅट इज 27 प्लस 9 प्लस 9 मायनस 8 प्लस 4 प्लस 6. ओके, म्हणजे इथे येणार आहे 45 मायनस 18. ओके, 45 मायनस 18 म्हणजे किती येणार आहे, 27 जूल इज द वर्क डन. सो वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्सचा आन्सर येणार आहे 27 जूल. One more example of the work done by variable force. Suppose force acting on a body is 3x² I cap plus 2y j cap. Force acting on a body is 3x² I cap, 3x² I cap plus 2y j cap. This much is the force acting on a body. ठीक है? And it displaces the body from 23 to 46. 23 to 46 पर्यंत बॉडीला काय केलं जाते, डिस्प्लेस केलं जाते. आता इथे बघा, हा फोर्स कॉन्स्टंट आहे का, नाही. एक्स आणि वाय ची व्हॅल्यू कंटिन्युअसली चेंज झाली तर फोर्स काय होणार आहे, चेंज होणार आहे. सो फोर्स इज अ व्हेरिएबल. आणि त्याच्यामुळे इथं वर्क डन कॅल्क्युलेट करत असताना आता बॉडी 2 डायमेन्शन मध्ये मूव्ह करायला लागली, कारण एक्स आणि वाय कोऑर्डिनेट फक्त दिलेले आहेत. सो वर्क डन काय येणार बघा, वर्क डन इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ fx dx एक येणार आहे, प्लस इंटिग्रेशन ऑफ fy dy फक्त येणार. 3 डायमेन्शन असेल तर इंटिग्रेशन ऑफ fx dx प्लस fy dy प्लस fz dz येणार आहे. ओके, सो इंटिग्रेशन ऑफ fx किती आहे बघा, म्हणजे फोर्सचा x कंपोनंट 3x² ना, आय कॅप बरोबर असतो तो x कंपोनंट असतो, dx लिमिट्स काय आहेत, 2 to 3 असे लिमिट्स आहेत, प्लस इंटिग्रेशन ऑफ fy म्हणजे काय आहे, दॅट इज 2y dy. लिमिट्स इथं x ची व्हॅल्यू कशी चेंज होणार आहे, 2 to 4 चेंज होणार, x ची व्हॅल्यू 2 to 4. आणि y ची व्हॅल्यू जी आहे ना, 3 to काय होणार आहे, 6 to चेंज होणार आहे, 3 to 6. ओके, x ची व्हॅल्यू 2 to 4 आणि y ची व्हॅल्यू 3 to 6. मग आता बघा, फर्स्ट टर्मचं इंटिग्रेशन होणार आहे 3 ॲज इट इज, x² चं काय होणार आहे, x³/3. लिमिट्स आर फ्रॉम 2 to 4 प्लस 2 ॲज इट इज. y चं इंटिग्रेशन काय असतं, y²/2 असतं ना. लिमिट्स आर फ्रॉम 3 to 6. सो 3 कॅन्सल. x³ ला सुरुवातीला अप्पर लिमिट प्लेस करावं लागेल, नंतर लोअर लिमिट प्लेस करावं लागेल. अप्पर लिमिट म्हणजे 4. 4 चा क्यूब किती होणार आहे, 64 मायनस 2 चा क्यूब किती होणार आहे, 8 प्लस हिअर 2 and 2 गेट कॅन्सल. 6 चा स्क्वेअर किती होणार आहे, 36 मायनस 3 चा स्क्वेअर किती होणार आहे, 9. म्हणजे 64 मायनस 8 म्हणजे येणार आहे 56 प्लस 36 मायनस 9 म्हणजे किती येणार आहे, 27 येणार आहे. आन्सर येणार आहे 83 जूल इज द आन्सर.
Suppose question is like this: a position dependent force F is equal to 7 minus 2x plus 3x square acts on a small body of mass 2 kg and displaces it from 0 to 5 meter. Calculate work done in joule. So work done is equal to integration of F dx, because it is a variable force, integration of 7 minus 2x plus 3x square dx, and limits are from 0 to 5. So here 7 से इंटिग्रेशन होणार आहे 7x minus 2 as it is x से इंटिग्रेशन होणार आहे x square by 2 plus 3 as it is constant. x square से इंटिग्रेशन काय होणार आहे x cube by 3, and here limits are 0 to 5. Okay, so in bracket it is 7x minus x square plus x cube राहणार आहे. Limits are from 0 to 5 because 2 get cancel, 3 get cancel. आता लोअर लिमिट 0 आहे म्हणजे फक्त अप्पर लिमिट आपल्याला प्लेस करायचं आहे. 7 into 5 that is डायरेक्टली व्हॅल्यू इथं प्लेस करतो. 7 into 5 that is equal to 35 minus x square म्हणजे 5 square that is 25 plus x cube म्हणजे काय होणार आहे 5 चा क्यूब that is 125. So therefore 35 minus 25 that is equal to 10 येणार आणि 10 plus 125 that is 135 joule is the answer. Now in the next example, force is given as minus k by x square, x is not equal to 0, acts on a particle in x direction. Find the work done by this force in displacing body from x is equal to plus a to x is equal to plus 2a. Here k is a positive constant. Okay, so here work done once again is equal to integration of force into displacement dot product it is, okay, from x1 to x2. So integration of minus k divided by x square dx, limits are from plus a to plus 2a. So work done is equal to minus k is taken outside. Integration मध्ये काय राहणार बघा x raised to minus 2 राहणार ना. 1 by x square म्हणजे x raised to minus 2. Limits are from a to plus 2a dx. इंटिग्रेशन म्हणजे काय करायचं असतं मी तुम्हाला सांगितलंय. पॉवर काय करायची असते 1 ने वाढवायची. म्हणजे पॉवर -2 + 1 केल्यावर काय होणार आहे x रेस टू -1 होणार आणि डिनॉमिनेटरला आहे तेवढी पॉवर परत खाली लिहायची. लिमिट्स आर फ्रॉम a to 2a. ओके, सो वर्क डन इज -k ॲज इट इज. मायनस मायनस काय होणार आहे +k होणार, सॉरी -1 डिनॉमिनेटर आहे ना, आणि ब्रॅकेट मध्ये x रेस टू -1 म्हणजे अगोदर लिहितो 1/x a to 2a. ओके, x रेस टू -1 म्हणजे 1/x. So work done काय होणार बघा, work done is equal to k as it is 1/2a that is upper limit minus 1/a. Okay, मग किती होणार बघा, w is equal to k in bracket 1/2a minus 1/a म्हणजे 1/2a minus 2/2a होणार. So k in bracket बरोबर आहे ना, -1/2a इथं कॅल्क्युलेशन होणार आहे. सो वर्क डन होणार आहे -k/2a. -k/2 is the work done. Okay, आता याच्यानंतर वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्सचा जो क्वेश्चन आहे दॅट कॅन बी सॉल्व्ड बाय फोर्स डिस्प्लेसमेंट कर्व ऑल्सो. हे बघा, वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स, work done by variable force by using force displacement curve. वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स आपण कसं काढू शकतो, फोर्स डिस्प्लेसमेंट कर्व न देखील काढू शकतो. ओके, कसं काढू शकतो बघा, आता अगोदर फोर्स डिस्प्लेसमेंट कर्व तुम्हाला त्याच्यामध्ये ड्रॉ करावा लागणार. ओके,
म्हणजे अकॉर्डिंग टू गिवन इन्फॉर्मेशन फोर्स डिस्प्लेसमेंट कर्व तुम्हाला काढावा लागणार किंवा दिलेला असणार आहे. ओके, तर इकडे लक्ष द्या. सपोज हा फोर्स डिस्प्लेसमेंट कर्व आहे. ऑन वाय ऍक्सिस देर इज अ फोर्स, ऑन एक्स ऍक्सिस देर इज अ डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, किंवा पोझिशन. आता हा फोर्स आहे तो व्हेरिएबल आहे ना, असा फोर्स कॉन्स्टंट नाही, इट इज व्हेरिएबल. म्हणजे एक्स ची पोझिशन चेंज होईल तसा फोर्स चेंज होणार आहे. आता मगाचीच मेथड वापरूया ना. काय करायचं असतं, फोर्स जर व्हेरिएबल असेल तर काय करायचं, संपूर्ण डिस्प्लेसमेंटला छोट्या छोट्या इलेमेंट मध्ये काय करायचं असतं, डिवाइड करायचं असतं. आणि त्या व्हेरी स्मॉल डिस्प्लेसमेंट घेतल्यानंतर वर्क डन, म्हणजे व्हेरी स्मॉल डिस्प्लेसमेंटला काय होणार आहे, फोर्स कॅन बी अज्युम्ड टू बी कॉन्स्टंट. बरोबर आहे ना. आता फॉर एक्झाम्पल ही डिस्प्लेसमेंट मी डीएक्स अज्युम केली, ही डिस्प्लेसमेंट डीएक्स अज्युम केली, आणि या डिस्प्लेसमेंटच्या वेळी फोर्स किती आहे, सपोज एफ आहे. फोर्स किती आहे, एफ आहे. तर इथलं वर्कडन किती होणार, एफ इंटू डीएक्स होणार ना. इथलं वर्कडन किती होणार आहे, एवढ्या पार्टचं व्हेरी व्हेरी स्मॉल डिस्प्लेसमेंटचं वर्कडन होणार आहे एफ. डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू डीएक्स. आणि हे एफ इंटू डीएक्स म्हणजे बघा ना काय ते, एफ म्हणजे हाईट आहे आणि डीएक्स म्हणजे काय आहे, त्याची लेंथ आहे असं म्हणू शकतो. सो एफ इंटू डीएक्स म्हणजे काय येणार आहे, एरिया ऑफ दिस स्ट्रीप येणार आहे. एरिया ऑफ स्ट्रीप डीएक्स. हे कुठलं वर्कडन येणार आहे, व्हेरी स्मॉल वर्कडन डीडब्ल्यू येणार आहे. हे बघा पुन्हा एकदा सांगतोय. सपोज बॉडी ए टू बी ट्रॅव्हल करते, आणि ए टू बी ट्रॅव्हल करत असताना का हे फोर्स व्हेरिएबल आहे, म्हणजे प्रत्येक पोझिशनला फोर्स डिफरंट डिफरंट आहे. ग्राफ वरून पण लक्षात येत आहे. ए ला फोर्स डिफरंट आहे, बी ला फोर्स डिफरन्स आहे, मधला कुठला तरी पॉईंट घेतला तर फोर्स डिफरंट आहे. व्हेरिएबल फोर्सनं केलेलं वर्कडन काढण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, संपूर्ण डिस्प्लेसमेंटला व्हेरी व्हेरी स्मॉल एलिमेंट मध्ये डिवाइड करावं लागतं. आणि व्हेरी व्हेरी स्मॉल एलिमेंट म्हणजे व्हेरी व्हेरी स्मॉल डिस्प्लेसमेंट मध्ये डिवाइड केल्यानंतर प्रत्येक डिस्प्लेसमेंटचं वर्कडन काढायचं. आता सपोज आपण ही एक छोटीशी डिस्प्लेसमेंट डीएक्स कन्सिडर केली. ऍक्च्युअली डायग्राम मध्ये ही खूप मोठी दाखवलेली आहे. ही व्हेरी स्मॉल म्हणजे क्लोज टू झिरो डिस्प्लेसमेंट असते. आणि त्यावेळेचा फोर्स सपोज एफ असेल, तर त्या स्मॉल डिस्प्लेसमेंट मध्ये झालेलं वर्कडन किती असणार आहे, एफ डीएक्स असणार. फोर्स इंटू झालेली डिस्प्लेसमेंट ना, एफ डीएक्स. आणि डायग्राम इथं कर्व मध्ये बघितलं तर एफ इंटू डीएक्स म्हणजे काय येतोय, हा एरिया ऑफ स्ट्रीप येतोय ना, एरिया ऑफ स्ट्रीप. मग आता टोटल वर्कडन म्हणजे काय असतं, अशा छोट्या छोट्या वर्कडनची सम, म्हणजे टोटल वर्कडन काय होणार आहे, छोट्या छोट्या वर्कडनची सम म्हणजे इंटिग्रेशन ऑफ एफ डीएक्स म्हणणार. म्हणजेच काय येणार आहे, सम ऑफ एरिया ऑफ ऑल स्ट्रिप्स येणार आहे. एरिया ऑफ ऑल स्ट्रिप्स, बरोबर आहे ना. म्हणजे ए पोझिशनला एक छोटीशी डिस्प्लेसमेंट घ्यावी लागणार, त्याचा एरिया काढावा लागणार. त्याच्या पुढे व्हेरी स्मॉल डिस्प्लेसमेंट काढावं लागणार, त्याचा एरिया काढावा लागणार. आणि सगळ्याच अशा छोट्या छोट्या सगळ्या स्ट्रिपचा एरियाची जर सम केली तर आपल्याला काय मिळणार, एरिया अंडर दिस कर्व मिळणार ना, एरिया अंडर द कर्व. म्हणजे याचा मिनिंग काय झाला फायनली, याचा मिनिंग असा झाला की वर्क डन बाय द व्हेरिएबल फोर्स इज ऑलवेज इक्वल टू काय येणार आहे, एरिया अंडर फोर्स डिस्प्लेसमेंट कर्व येणार आहे. ओके, हा देखील वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्सचा फॉर्म्युला आहे. लक्षात आलं, वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स इज इक्वल टू एरिया अंडर एफ एक्स कर्व येणार आहे. लक्षात येतं ना, टोटल एरिया अंडर कर्व. आता याच्याच रिलेटेड काही क्वेश्चन्स बघूया आपण. Force F on a particle moving in a straight line, it's as shown in figure. Find the work done on the particle during the displacement of 12 meter. Okay, during its displacement from displacement of 12 meter. म्हणजे पार्टिकल 0 पासून चालू झाला आणि 12 मीटर पर्यंत गेलेला आहे. आता 0 to 3 च्या खाली एरियाच नाहीये. 3 to 7 इतर रेक्टँगलचा एरिया येणार, ज्याची हाईट किती आहे 2 आणि लेंथ किती येणार आहे 4 येणार. हाईट इज 2 अँड लेंथ इज 4, म्हणजे हा एरिया किती येणार आहे 2 into 4, म्हणजे हा एरिया 8 येणार. बरोबर आहे ना. त्याच्यानंतर हे झालं 4, 3 to 7 म्हणजे 4. आता 7 to 12 म्हणजे हे किती येणार आहे 5 येणार. म्हणजे पुढचा एरिया किती येणार आहे, दॅट इज ट्रायंगलचा एरिया की ज्याचा बेस 5 असणार आहे आणि हाईट वन्स अगेन किती असणार आहे 2 असणार आहे. हाईट किती असणार आहे, इट इज इक्वल टू 2.
त्याच्यामुळे पुढचा एरिया जो येणार आहे ना तो किती येणार आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट. सो टोटल एरिया येणार, एरिया इज इक्वल टू एरिया ऑफ रेक्टेंगल प्लस एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ रेक्टेंगल प्लस एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ रेक्टेंगल किती होणार आहे, दॅट इज हाईट त्याची किती आहे 2 आहे आणि लेंथ किती आहे 4 आहे, प्लस एरिया ऑफ रेक्टेंगल म्हणजे काय येणार, हाफ, बेस आहे 5 इंटू हाईट आहे वन्स अगेन 2. ओके, त्याच्यामुळं हे होणार आहे 8 प्लस 5 म्हणजे वर्क डन होणार आहे 13 जूल इज द वर्क डन. सो नेक्स्ट क्वेश्चन या पद्धतीने आहे आणि इथलं वर्कडन कॅल्क्युलेट करायचं आहे. सो वर्कडन म्हणजे काय होणार आहे, टोटल एरिया आपल्याला इथं टोटल वरचा एरिया जो आहे तो प्लस घ्यायचा आहे आणि खालचा जो एरिया आहे तो मायनस घ्यायचा आहे. सो फॉर एक्झाम्पल दिस इज एरिया नंबर 1. ओके, एरिया नंबर 1 किती होणार बघा, 10 इंटू 1 येणार आहे. सो 10 इंटू 1 दिस इज द एरिया नंबर 1 प्लस next area number 2 is here like this. This is area number 1, this is area number 2. area number 2 ची height किती आहे 20 into length किती आहे 1 आहे. ओके, त्याच्यानंतर area number 3 is here only. This is the area number 3. ओके, प्लस आता area number 3 फोर्स आहे -20 and displacement is once again 1 येणार आहे. त्याच्यानंतर this is the area number 4. Area number 4 is that is height is 10 and length is 1. So 10 plus 20 minus 20 plus 10. Okay, so total 20. Okay, work done calculate करायचं ना, sorry, it is work done, sorry, not force. So total work done W is equal to 20 erg is the answer, because in CGS system unit of work done is erg. Okay, 20 erg is the answer. Okay, correct na?